14 एप्रिल 2026 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. एवढं बोलून मी माझे भाषण संपते. माझे नाव सान्वी आहे. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझे देश बांधवांनो, आज आपण सर्वजण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरु शिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. 14 एप्रिल आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव रामजी सप्पा हे होते. त्यांचे आईचे नाव भीमाबाई हे होते. त्यांनी दीनदलित समाजात हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रहे केली. त्यांनी तरुणांना शिका, संघटित व्हा आणि करा असा संदेश दिला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. त्यांच्या जीवनावर थोडक्यात भाषण देत आहे. कृपया आपण लक्षपूर्वक ऐकावे. तर मित्रांनो, त्या काळात धडपणे एक वेळेवर खायला अन्न मिळत नव्हते. अशा वेळेला सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये 94 रत्न म्हणून 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या गावात भीमराव जन्माला आले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म 14 तारखेला होणे व वंशामध्ये 14 पुत्रवडिलांना होणे ही मोठी आश्चर्य व संयोगाची गोष्ट आहे. जेव्हा ते शाळेत जाऊ लागले तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी दूर बसायचे, कारण बाबासाहेब हे महान जातीचे होते. अगोदर महान जातीला शूद्र समजले जात होते. त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते आंघोळ करायचे, पण बाबासाहेबांनी हे निमूटपणे सहन केले. ब्राह्मण शिक्षक सुद्धा त्यांना वर्गात बसू देत नव्हते. एकदा त्यांनी खिडकीजवळ मास्तर काय शिकत आहे हे बघून अभ्यास केला. त्यांनी आपल्या वडिलांना विचारले, आपले चरी रामायण ग्रंथ आहे, महाभारत आहे, जर आपण ते वाचत राहाल तर लोक विटा का मानतात? रामजीचा प्रश्न पडला की मुलाला कसे समजावे. भीमराव आता हुशार झाला होता आणि कधीही हार मानली नाही. त्यांनी सिद्ध केले की परिस्थिती कितीही कठीण असो, ज्ञानाच्या जोरावर पण नशीब बदलू शकतं. लहानपणीचा हा संघर्ष आणि संघर्षाचे होते. लहानपणी त्यांची आई वारली आणि घराची जबाबदारी त्याच्या आत्यावर आली. त्या काळी भेदभावाचे उदाहरण खूप मोठे होते. शाळेत इतर मुलांपासून दूर वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिकावे लागत असे. वर्गातील पाणी पिण्याच्या माठाला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. जर शिपाई नसेल तर पाणी नाही असे वर्णन केले होते. त्याचे मूळ आडनाव सपकाळ होते, पण शाळेत केशव आंबेडकर या शिक्षकांनी स्वतःचे आंबेडकर हे नाव त्यांना दिले. होत्या त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा ठेवून त्यांच्या शिक्षणात मदत केली. रमाबाईंनी सोन्या चांदीची कधी आशा केली नाही. कपाळाचं कुंकू हेच ते आपला दागिना समजत असे. मित्रांनो, आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या त्यांनीच घेतल्या आहेत. वकील बनून गरिबांना न्याय मिळवून दिला. समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला नाही. शूद्रांना महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिण्याची मनाई होती, परंतु बाबासाहेबांनी आंदोलन करून ते खुले केले. भारतीय न्यायव्यवस्था अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन राज्यघटना भारतीय संविधानाची निर्मिती केली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांनी मोलाचा मंत्र दिला. आम्ही संघटनेला राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीत अध्यक्षपदी नियुक्त केले गेले. अनुसूचित भाषाची यादी करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनी त्यातील सर्व संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते, परंतु अशी दलित कुटुंबात बाबासाहेबांचा
प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. यामुळे ही ती लवकरच पसरली. त्या दिवसापासून सर्व आंबेडकर ज्ञानावर विश्वास ठेवू लागले. रांजण इथं महिला सक्षमीकरण आणि कामगार कल्याणासाठी आयुष्यभर लढा दिला. मानल्या जाणाऱ्या महाजातीचे बाबासाहेब होते की त्यांना इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्यच नव्हते आणि वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा. याशिवाय त्यांना शालेय नळालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते. हिंदू धर्मात जन्म घेतला तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही म्हणून त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली येवले येथे धर्माची घोषणा केली व 1956च्या 14 ऑक्टोबरला नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या बौद्ध धर्माची दिशाभूल केली. मित्रांनो, या देशाची समता स्वातंत्र्यता टिकून राहावी म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाह 15 एप्रिल 1948 रोजी डॉ. सावित्री कपिल या ब्राह्मण मुलीशी केला. बाबासाहेबांच्या जीवनावर अनेक प्रसंग आहेत की आपण रात्रंदिवस बोलतो तरी संपणार नाही. काही दिवसांत त्याची प्रकृती बिघडली व दिल्लीमध्ये 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेब आम्हाला कायमचे सोडून गेले. त्याच्या ह्या बातमीमुळे सारे जग रडले. त्यांचे पार्थिव शरीर विशेष विमानाच्या चौपाटीवर आणण्यात आले. त्याचे अंतिम संस्कार रीतीनुसार करण्यात आले. तेव्हापासून त्या भूमीला चौथ्यभूमी असे नाव देण्यात आले. जय हिंद, जय भीम.